लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक 6 या शाळेची ही वृक्षदिंडी तथा ग्रंथदिंडी आणि समवेत आहेत बालचमू वारकरी विद्यानिकेतन शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक मोठ्या आनंदाने उत्साहाने प्रभात फेरीचं आयोजन आणि त्याचबरोबर पालखीचं नियोजन या ठिकाणी आहे। सगळे विद्यार्थी टाळ आणि ढोलांच्या गजरामध्ये या ठिकाणी या फुगड्यांचाही आनंद या महिला वारकरी घेत आहेत आणि अशा पद्धतीने अत्यंत रंगतदार असा हा सोहळा छान वातावरणामध्ये सकाळी सकाळी या वृक्षदिंडीचं आणि ग्रंथदिंडीचं अर्थात पालखीचं नियोजन झालेलं आहे। सहभागी झालेले सर्व बालचमू माऊलींची वारी ही आळंदीहून पंढरपूरला मार्गस्थ झाली आहे। तुकोबारायांची वारी सर्वच संतांच्या वाऱ्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला रवाना होत आहेत आणि शाळेतली ही वारी मात्र या ठिकाणी आपण प्रभात फेरीच्या रूपाने आपण इथे सहभागी झालेलो आहोत। मुलं देखील या ठिकाणी फुगडीमध्ये सहभागी होत आहेत। इथे ही बाल वारकरी डोक्यावर तुळस घेऊन इथे उभी आहे। येरवडा शहरामध्ये आपण आहोत। शाळेच्या परिसरामध्ये ही ग्रंथदिंडी तथा पुस्तक दिंडी संपन्न होते आहे। किती सुंदर ही मुलगी, तुझं नाव काय? किती छान इथे वारी या ठिकाणी ही तुळस घेऊन ही मुलगी इथे या सकाळी छान तयार होऊन आलेली आहे। आपल्या सर्वांना एक मार्गदर्शक ठरेल। प्रत्येकाने आपल्या घरी एक झाड तरी लावा आणि आपल्या मुलामुलींना शिकवा, शाळेत पाठवा। हा संदेश देणारी ही दिंडी आपल्याला प्रेरक आहे। लोकनेते यशवंतराव चव्हाण
पद्धतीने येरवडा शहरामधून ही पालखी रवाना होतीये पुन्हा आपल्या शाळेकडे. सर्व गावकऱ्यांमध्ये, रहिवाशांमध्ये या मुलांबद्दल प्रचंड कौतुक, उत्सुकता आणि आनंद या ठिकाणी पाहायला मिळतोय. सगळेजण सकाळच्या या मंगल वातावरणात या ठिकाणी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आलेत, शालेय गणवेशात आलेत, परंतु मनापासून सहभागी झालेले आहेत. येरवडा या गावामध्ये अजूनही काही ठिकाणी गोठे सुरक्षित आहेत. तिथे गाय आणि म्हशींचा गोठा आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच परिसरातून शाळेचे विद्यार्थी दिंडीचा मार्ग क्रमत आहेत. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असं नुसतं न म्हणता मराठी शाळेमध्ये चाललेले हे उपक्रम आपल्या भारतीय संस्कृतीची कशी जोपासना करतायत हे सुद्धा आपल्याला या निमित्ताने लक्षात येत आहे. आणि विद्यार्थ्यांवर नकळत असे संस्कार आणि आपली संस्कृती संवर्धनाच्या गोष्टी आयोजित केलेल्या असतात. त्यापैकी हा एक ग्रंथदिंडी तथा वृक्षदिंडी हा जो उपक्रम आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनावर रुजविण्याचा शाळेचा हा एक उत्तम असा प्रयत्न. सेवक सुद्धा या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी मनापासून मदत करत आहेत. आपण या शाळेमध्ये आता पुन्हा प्रवेश घेणार आहोत. अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये ही दिंडी पुन्हा या ठिकाणी आलेली आहे, येते आहे. सर्व विद्यार्थी अत्यंत उत्साहाने या ठिकाणी पुन्हा एकदा शाळेमध्ये शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप परत शाळेत आणलेलं आहे.